रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण या अभंगामध्ये आजच्या या अभंगामध्ये संत तुकोबाराय अनुसरण करण्याचे महत्त्व सांगतात. संसारामध्ये माणूस अनेक गोष्टींच्या मागे लागतो, पण तुकोबाराय म्हणतात की जो भगवंताच्या मागे लागतो तो खऱ्या अर्थाने मृत्यूवर विजय मिळवतो. हा अभंग भक्ताला अभय देणार आहे. आणि या अभंगामध्ये मागे लागणे किंवा अनुसरण करणे म्हणजे तर काय, तर भगवंताला शरण जाणे. आपल्या कर्माने आपले जे कर्म आहेत, आपली जी क्रिया आहे, ते सगळं त्या भगवंताच्या चरणावरती समर्पित करणं. हा जो समर्पित भाव जो आहे, हा समर्पित भावच आपल्याला त्या मोक्षाच्या मार्गावर नेतो. तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये अमरत्व आणि संसाराचा अंत याबद्दल सांगतात. ते म्हणतात, अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसारा. अमर होणे म्हणजे काय हो? येथे अमर होणे म्हणजे केवळ शरीर जिवंत राहणे नाही, तर आत्मस्वरूपाची ओळख पटून जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होणे हे आहे. आता संसार अंतरणे, अंतरला संसारा. जो ईश्वराच्या मार्गावर चालतो त्याला संसाराची दुःखे किंवा माया स्पर्श करू शकत नाही. तो संसारापासून अंतरला म्हणजेच अलिप्त झाला. तो या माझं तुझं या सगळ्या गोष्टींपासून स्वार्थ, राग, द्वेष हे जे भावना आहेत, हे जे षडरिपू आहेत, जे माणसाला अडकून ठेवतात, मायेमध्ये अडकून ठेवतात, त्यापासून तो अलिप्त होऊन जातो आणि या संसारापासून दूर होतो. अंतरला संसारा. तुकोबाराय पुढे म्हणतात, दुसऱ्या अभंगामध्ये गर्भवासाची जी निवृत्ती आहे त्याबद्दल सांगतात. ते म्हणतात, न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. वारकरी संप्रदायाचे अंतिम ध्येय पुनरापी जननम पुनरापी मरणम या चक्रातून सुटणे हे आहे. तुकोबाराय ग्वाही देतात की जे विष्णूचे या पांडुरंगाचे दास झालेत, ह्या पांडुरंगाचे ज्याने पाय पकडले, चरण पकडले, शरण आला, त्यांना पुन्हा कधीही गर्भवास म्हणजे जन्म घ्यावा लागत नाही. ते जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटून जातात. या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून ते निष्ठून जातात, अडकत नाही. आणि ज्याप्रमाणे आपण अगोदर सांगितलं पहिल्या चरणामध्ये, अनुसरे तो अमर झाला. आणि अशा प्रकारे तो जो भक्त आहे किंवा जो साधक आहे तो कसा होतो? अमर होऊन जातो. मोक्षाची प्राप्ती त्याला या ठिकाणी होते. द्वितीय चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा. ज्याप्रमाणे एक आई आपल्या लहान बाळाला कधीही विसरत नाही, विसंबेना, आणि त्याचा प्रत्येक क्षण सांभाळ करते, त्याच्यावरती लक्ष देते, त्याला खाऊ पिऊ घालते, त्याची काळजी घेते, तसाच लळा भगवंत आपल्या भक्ताचा लावतो. भगवंत आपल्या भक्ताला जीव लावतो. एखाद्या आईप्रमाणे, एखाद्या लेकराला, ज्याप्रमाणे आई आपल्या लेकराला खाऊ पिऊ घालते, त्याला त्याची काळजी घेते, प्रत्येक क्षणी त्याच्यावरती लक्ष ठेवते, अगदी त्याचप्रमाणे भगवंत आहे, पांडुरंग जो आहे तो आपल्या लेकरांची काळजी घेत असतो. भक्ताने केवळ देवाचे होऊन राहावे. मला सांगा, आपण जर देवाला शरण गेलो, तुकोबारायाप्रमाणे म्हणतात, तुकोबारायांना आपण जर शरण गेलो, देवा आता जे काय आहे ते तुझ्या हातात आहे, मी तुझ्या या चरणावरती माझा माथा ठेवत आहे आणि मी तुला शरण आलो आहे. भगवंता, आता माझ्या आयुष्याचं, माझ्या नशिबाचं किंवा माझ्या कर्माचं जे काही करायचंय ते तू आता कर. भक्ताने केवळ काय करायचंय? देवाचं होऊन जायचं. मी तुझाच आहे आणि तू माझा आहे. मग त्याच्या योगक्षेमाची काळजी देव स्वतः वाट. भगवद्गीतेतील योगक्षेमम वहाम्यहम या वचनाची ही मराठी आवृत्तीच आहे. तिसऱ्या अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, तुकोबाराय सर्वोच्च सत्ता आणि रक्षण याबद्दल सांगतात. त्रिभुवनी ज्याची सत्ता,
अहो ज्याची सत्ता या त्रिभुवनात आहे, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, ज्याची सत्ता या तिन्ही लोकावर चालते, तो प्रत्यक्ष जगदाधार जर तुमचा रक्षक झाला, तुमचा रक्षिता झाला, तर तुम्हाला कोणाची भीती उरणार नाही. त्रिभुवनी ज्याची सत्ता, तो रक्षिता झालिया. अहो काय गरज आहे मला सांगा, जगाचा मालक जर आपल्या पाठीशी उभा आहे, जगाचा मालक आपली काळजी घेतोय, जे लागल ते आपल्याला पुरवतोय, तर मला सांगा आपल्याला काय काळजी करायची गरज आहे? काहीच नाही. तो रक्षिता झालिया. जोपर्यंत तो रक्षित आहे, तो आपली काळजी वाहक आहे. अहो लहान लेकरू आहे, जोपर्यंत त्याची आई त्याच्या सोबत आहे ना, त्याला कशाची कमी पडत नाही. कशाची म्हणून कशाची नाही. ते तान्ह लेकरू रडायला लागलं की आई त्याला जवळ घेते आणि छातीला लावते. ते लहान लेकरू, ते तान्ह लेकरू पडलं तर त्या आई त्याला उचलते. काही लागलं का विचारते. ते लेकरू दुडू दौडत असतं, पळत असतं, खेळत असतं, बागडत असतं. भूक लागली की पुन्हा आपल्या आई जवळ येतं, आई मला भूक लागली. अगदी त्याचप्रमाणे अहो जगाचा मालक जो आहे, आपली काळजी वाहतो, आपलं रक्षण करीतो. पण केव्हा? आपलं मन जे आहे, आपण जो आहे, त्याचे होऊन गेलो पाहिजे. आता भगवंता मी तुझाच आहे, मी तुझ्या चरणावरती समर्पित झालो आहे, अशा पद्धतीने. आजच्या तणावपूर्ण जगामध्ये, या जीवनामध्ये आपण बऱ्याचदा बघतो खूप ताणतणाव असतो. आणि हा जो ताणतणाव जो आहे, ही सगळ्यात मोठी चिंता आहे. आणि तुकोबाराय म्हणतात, ज्याप्रमाणे तुकोबाराय म्हणतात की देवाचे होऊन राहा, मग सुरक्षिततेची चिंता तो स्वतः करेल. तर मला हेच सांगायचं आहे की काहीही ताणतणाव असू द्या, काहीही स्ट्रेस असू द्या, कितीही मोठं संकट असू द्या, फक्त तुम्ही देवाचे व्हा आणि तुमचं संकट देवाच्या खांद्यावरती टाका. तुमच्या खांद्यावरचं ओझं हलकं करा. मग पहा देव तुम्हाला कशी मदत करेल, देव तुमच्यासाठी कसा धावून येतो ते तुम्हाला नक्कीच कळेल. देवाला अनुसरण म्हणजे केवळ मंदिरात जाणे नाही बरं का. आता तुम्ही म्हणाल मी आता देवाला काय सांगतो, मंदिरात जातो, देवाला सांगतो आता देवा मला आता कंटाळा आला बरं का, आता तुम्ही काय करा, माझं जे काही काम आहे ते आता तुम्ही करा, मी शेतामध्ये जाणार नाही, मी आता घरीच बसून राहतो. तुम्ही काय करा भगवंतराया, तुम्ही शेतामध्ये जा, तुम्ही तेवढा नांगर हाणून घ्या, तेवढ्या पाळ्या गोपाळ्या करून घ्या, आणि ते काय सोयाबीन वगैरे पेरायचे ते पेरून घ्या. असं जमल का? नाही. अहो देव ते सुद्धा करल, त्या सगळ्या गोष्टी करल. अहो कोणाच्या घरी देवानं दळण दळलंय, कोणाचे गुरं राखलीये, अहो हे करायला काय जातंय. पण त्याप्रमाणे आपली जी शरणागती आहे, आपण त्या भावानं देवाला शरण गेलेलो असलो पाहिजे, आणि तेव्हाच हे शक्य आहे. ती अनन्य भक्ती आपली असली पाहिजे, आणि तेव्हाच आपण या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी भगवंताकडून करून घेऊ शकतो, त्या भगवंताकडून अपेक्षा करू शकतो. पण त्यासाठी आपल्याला तसा निस्सीम भक्त जे आहे, विष्णूचा दास आपल्याला या ठिकाणी व्हावं लागेल. ज्याप्रमाणे तुकोबाराय अभंगामध्ये सांगतात, विष्णूचा दास होणे ही मोक्षाची फर्स्ट क्लास तिकीट आहे. काय तुम्ही जर एकदा विष्णूचे दास झाले, तुम्हाला हे काय मोक्षाचं फर्स्ट क्लास तिकीट भेटलेलं आहे. आणि तुम्ही एकदा भगवंताचे दास झाले, तुमचं दुःख, दैन्य, दारिद्र्य सगळं तो देव, तो भगवंत, तो पांडुरंग, तो विठ्ठल, तो पंढरपूरचा राजा हरवून घेईल, आणि तुम्हाला या सगळ्यामधून काय करेल? मुक्त करेल, आणि त्या मुक्तीच्या मार्गाला लावेल, मोक्षाच्या मार्गाला लावेल. जगाची सत्ता चालवणारा पांडुरंग जर आपल्या पाठीशी असेल, तर आपल्याला संसाराची दुःखे आणि भविष्याची चिंता करण्याची गरज नाही. हा अभंग भक्ताला पूर्ण विश्वास आणि शांती देणार आहे. मंडळींनो, या अभंगाविषयी तुम्हाला काय वाटतं? आणि हो, रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. जय जय रामकृष्ण हरी.